मराठी. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे धमकीवजा. काय सांगाल एकंदरीत सलमान खान प्रकरणानंतर आता तुम्हाला देखील विष्णू गँगचा फोन आलेला आहे. या संदर्भात काय तुम्ही पुढे तक्रार काय करणार आहात? निवडणुकीच्या तोंडावर ते असे अनेक फोन आता यायला लागलेत आणि धमकीवजा सलमान खान झालं. ठीक आहे ना, बघूया ना का. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी देखील तुमच्या घरामध्ये स्फोटक पदार्थ आहे आले तर असला देखील फोन आला होता तुम्हाला आणि अशा प्रकारचा धमकी बरा एक फोन आहे. आले का ठीक आहे, चालतं आयुष्यात. तक्रार करणार सर पोलिटिशियनमध्ये. हे अशा गोष्टी चालत राहतात. जेव्हा आपण एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात. ही रिस्क आयुष्यात असतेच. विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असणं गरज. सर, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा आलेला आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी केलेली, काय सांगाल सर? हे चांगलं आहे. यशवंतराव चव्हाण या महान कर्तृत्ववान माणसाला म्हणजे त्यांच्यावरनं हे आलं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. नेहरूंनी त्यांना भारताच्या अडचणीच्या काळामध्ये भारताचं संरक्षण मंत्री केलं आणि त्यांनी महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा म्हणजे कर्तृत्वाने मोठं केलं, राजकीय कर्तृत्वाने. यशवंतराव चव्हाणांना जर अजित पवारांच्या गटाने मागणी केली असेल त्यांना भारतरत्न द्यावं, चांगली गोष्ट आहे, त्याला द्यायलाच हवं. आणि अजित पवार जाहीरपणे स्टेजवर सांगतात की माझे आणि मोदींचे आणि माझे आणि अमित शहाचे एकदम चांगले संबंध आहे. काम असेल तर सांगा. आज आम्ही त्यांना काम सांगतोय की तुम्ही यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून द्या. हे महाराष्ट्राचं काम आहे, ते तुम्ही करा.